आम्ही महाराष्ट्रीयन हो. महाराष्ट्र सोडून कुठं जाणार नाही. आम्हाला काही पर्याय नाही. हा जे तुम्ही रिक्षा दिलेला आहे त्याच्यावर आमचं सगळं चालतं आहे. विनाकारण काही बोलताना त्या पोलीसवाल्याची तक्रार मराठी बोल. महाराष्ट्रामध्ये राहून मराठीच बोलणार ना. मग हिंदी बी येते आम्हाला. महाराष्ट्रीयन माणसाला हिंदी बी येते. काही प्रमाणे अडथळा येऊ नये अशी आमची रिक्वेस्ट आहे की महाराष्ट्रीयन रिक्षावाल्याला जास्त त्रास देऊ नये. काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्हाला मराठी येते. पण बाहेरच्या राज्यातून जे लोक इकडे येतात परप्रांतीय उत्तर भारतीय बिहारी त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम होईल की त्यांना मराठी येत नाही. त्याबद्दल काय बोला. हा जे सरकार काही ना काही अडथळा काढायला लागली हे चुकीचं आहे. कसल्याही परंपरेचा राहू द्या. आर्थिक UP साईडचा राहू द्या. महाराष्ट्राच्या बाहेरचा राहू द्या. त्यांना बी थोडं माफ करावं. संरक्षण द्यावं आणि त्याच्याबरोबर परमिट लायसन हे बॅस काही कॅन्सल करू नये ही आमची विनंती आहे. बाहेरच्या राज्यातून येणारे रिक्षा ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर त्यांना मराठी शिकायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना सहकार्य करणार का? आम्ही गव्हर्नमेंटना सहकार्य करावे. अगर महाराष्ट्रीयन मराठी येत नसलं तर त्यांना टाईम द्या. ती मराठी शिकण्यासाठी बोलणार. शिकण्यासाठी काही ना काही वेळ द्या आम्हाला. आम्ही शिकू. आणि माझं काही जास्त बोलू शकत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. रिक्षावाल्याला त्रास देऊ नका. मराठी येत नाही म्हणून. आणि आमचे जे परमिट दिलेलं आहे ती कायमचं राहू द्या.